मुलांनो, मागील तासापासून आपण पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणातील छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये पायथागोरस प्रमेयाची ओळख, त्यानंतर पायथागोरसची त्रिकुटे, त्याचबरोबर 30, 60, 90 त्रिकोणाचे प्रमेय, 45, 45, 90 त्रिकोणाचे प्रमेय, काटकोन त्रिकोण आणि त्यामधील समरूपता, त्याशिवाय भूमिती मध्याचा गुणधर्म किंवा प्रमेय या घटकांचा आत्तापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणातील महत्त्वाच्या टप्प्यावरती पोहोचलेलो आहे. जगप्रसिद्ध असणारा आणि भूमितीमध्ये विशेष महत्त्व असणारा जो सिद्धांत आहे की जो काटकोन त्रिकोणामध्ये मांडला जातो, ज्याचा आजवर आपण वापर केला आहे, तो अतिशय महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे पायथागोरसचे प्रमेय. आज आपण पायथागोरसचे प्रमेय या महत्त्वपूर्ण प्रमेयाची सिद्धता बघूया. ते प्रमेय आज आपण सिद्ध करणार आहे. महत्त्वाची बाब लक्षात ठेवा, भूमितीच्या पुस्तकातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या स्टारमार्क्ड 9 प्रमेयापैकी हे महत्त्वाचं प्रमेय आहे. आपण पाठीमागच्या समरूपता प्रकरणामध्ये एकूण महत्त्वाच्या 3 स्टारमार्क्ड प्रमेयाचा अभ्यास केला आहे की जी बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारली जातात, महत्त्वाची असतात. तसंच हे भूमितीच्या पुस्तकातील 4थं अतिशय महत्त्वाचं प्रमेय, व्हेरी IMP अशा पायथागोरसच्या प्रमेयाचा आज आपण अभ्यास करूया. त्याची सिद्धता कशी आहे, त्याच्या पायऱ्या आपण सर्वांनी काळजीपूर्वक अभ्यासायच्या आहेत. आपण हे प्रमेय समजून घेऊन, अनेकदा लिहून किंवा घटवून तयार करायचं आहे. चला तर मग सुरू करूया. आजचा महत्त्वाचा घटक पायथागोरसचे प्रमेय. प्रमेयाचं विधान पहिल्यांदा आपल्याला बघावं लागणार आहे. त्या विधानाला आपण समजावून घेऊया. परीक्षेमध्ये फक्त विधान येतं आणि त्या प्रमेयाची सिद्धता आपल्याला विचारली जाते. त्या दृष्टिकोनातून पायथागोरसचे प्रमेय काटकोन त्रिकोण आकृतीमध्ये ते वापरलं जातं. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, असा सिद्धांत पायथागोरस या गणितज्ञाने मांडलेला होता. प्रमेय काटकोन त्रिकोणात. कोणत्या त्रिकोणात? काटकोन त्रिकोणात. आपल्याकडे असणारी माहिती मग काटकोन त्रिकोण असणं, दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असणं ही आपल्या दृष्टिकोनातून दिलेली माहिती झाली. सिद्ध काय करून दाखवायचं आहे? प्रमेय काय सांगतंय? काटकोन त्रिकोण हा जो दिलेला त्रिकोण आहे त्यात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आता हे प्रमेय तुम्हाला समजावून सांगण्याची आवश्यकता नाही, कारण हे प्रमेय तुम्ही अनेकदा यापूर्वी मागील इयत्तांमध्ये अनेकदा तुम्ही भौमितिक संकल्पना सोडवताना, मग आयताकृती असेल, अन्य ठिकाणी बऱ्याच ठिकाणी या प्रमेयाचा खूप मोठा वापर आजपर्यंत तुम्ही केला आहे. आज आपण हे प्रमेय आपण सिद्ध करून दाखवणार आहे. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. कर्णाचा वर्ग आणि काटकोन करणाऱ्या बाजूंचे सुद्धा वर्ग यामध्ये संबंध कसा आहे? कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आपल्याला उदाहरणांसाठी सुद्धा हा थेरम वापरावा लागतो. त्या ठिकाणी हा 3 बाजूंमधला संबंध परफेक्ट लक्षात ठेवा. शब्दात प्रमेय किंवा सिद्धांत लक्षात ठेवला तरी चालतो, किंवा पायरीच्या स्वरूपात जरी सिद्धांत हा लक्षात ठेवला तरी चालतो. यापूर्वी तुम्ही या प्रमेयाला कसं मांडत होता? कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. चला आपण सिद्धता देऊया या प्रमेयाची. मुलांनो, वाक्य पुन्हा एकदा बघा. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आता इथं जर तर किंवा जेव्हा तेव्हाच्या स्वरूपात हे प्रमेय मांडलेलं नाही. आपण ते मांडूया आणि पक्ष साध्य लिहिण्याच्या दिशेनं वाटचाल करूया. आपल्याला आकृती जी समोर दिसते त्या पद्धतीनं पहिल्यांदा आकृती काढून घ्यावी. प्रमेयाच्या सिद्धतेचं जे अभिलेख लेखन असते त्याचा पायंडा कसा असतो? प्रमेयाचं विधान काळजीपूर्वक समजून घ्यावं, वाचावं. त्यानंतर आकृती काढावी सुवाच्य. आपल्याला समोर जी आकृती दिसते त्या दृष्टिकोनात त्या पद्धतीनं आपण पहिल्यांदा आकृती काढा. इथं कर्णवर्ग बाजूवर्ग जे लेखन केले त्याची आवश्यकता नाही. आपल्याला समजण्यासाठी हे लेखन या ठिकाणी केलेलं आहे. आकृती काटकोन त्रिकोणाची काढा.
की ज्यात एक कोन, काटकोन, उरलेले कोन, कोटिकोन या पद्धतीचा एक काटकोन त्रिकोण काढून घ्या. एवढीच फक्त याची आकृती असेल. आता मुलांनो पक्षात माहिती कशी लिहायची? दिलेला त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असेल तर कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आता जर आणि तर मध्ये काय आलं? दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण असणं किंवा त्यात एका कोणाचं माप 90 अंश असणं, ही माहिती आपण कशात लिहिणार? पक्षात. बघूया आपण याचा पक्ष काय. त्रिकोण ABC मध्ये कोन ABC हा 90 अंशाचा कोन आहे. बरोबर आहे का? बघा पक्षलेखन कशावरून केलं? प्रमेयाच्या पूर्वार्धावरून. पूर्वार्धामध्ये माहिती काय होती? दिलेला त्रिकोण जो आहे, विचारात घेतलेला आत्ताचा जो त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोण असणं, ही माहिती पक्षात नमूद होईल. त्या दृष्टिकोनातून आकृतीमध्ये नाव काटकोन त्रिकोणाला आहे, त्याचा उल्लेख घेऊया. त्रिकोण ABC मध्ये कोन ABC हा 90 अंशाचा कोन आहे. काही मुलांना सवय असते प्रमेयातलं पूर्वार्ध आहे असं पक्षामध्ये लिहिणं. दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे या पद्धतीने पक्षामध्ये आपल्याला वर्णन करता येत नाही. आकृतीचा संदर्भ धरून प्रमेयातली जी माहिती आहे, पूर्वार्ध जो आहे त्याचं वर्णन आकृतीला धरून पक्षामध्ये करणं, याला पक्षलेखन आपण म्हणतो. बरोबर आहे का? पक्ष बघा या प्रमेयाचा. त्रिकोण ABC मध्ये कोन ABC हा 90 अंशाचा कोन आहे. अप्रत्यक्षरित्या आपण त्रिकोण ABC ला काटकोन त्रिकोण आहे असं वर्णन पक्षामध्ये लिहिलेलं आहे. आता याच्यानंतर याचा साध्य कसा होईल बघा. कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. कर्ण काय आहे आकृतीमधला तो विचारात घेऊया. AC, त्याचा वर्ग AC चा वर्ग. इतर दोन बाजूंचे वर्ग, इतर दोन बाजू AB आणि BC, त्यांचे वर्ग AB चा वर्ग आणि BC चा वर्ग. काय म्हणतंय? कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आणि म्हणून आकृतीवरून हे विधान आपल्याला कसं लिहिता येईल? AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. तेच आपलं साध्य असेल. त्या पद्धतीनं साध्य लिहूया. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. साध्य समजलं सर्वांना? विधान जे वरचं आहे त्या विधानावरून पहिल्यांदा आकृती काढली, त्यानंतर विधानाचाच उपयोग करून पक्ष लिहिला, त्यानंतर विधानाचाच उत्तरार्ध विचारात घेऊन साध्य लिहिलं. हे सगळं आकृतीला संदर्भ धरून प्रमेयाचं विधान एकदा वाचलं की आकृतीला संदर्भ धरून पक्ष साध्य लिहिता येणं हे कौशल्य अतिशय महत्त्वाचं आहे. इथं आपल्याला मुलांनो प्रमेय जर 4 मार्काला विचारलं जात असेल तर यातला 1.5 मार्क आत्तापर्यंत तुम्हाला भेटलेला आहे. आकृतीला अर्धा मार्क, पक्षाला अर्धा मार्क, साध्याला अर्धा मार्क, या पद्धतीनं मार्कांचं विभाजन असेल. चला पुढे जाऊया. आता पक्ष साध्य झाल्यानंतर या प्रमेयासाठी छोटीशी एक रचना आहे. महत्त्वाची जी प्रमेय आपण सांगतोय त्या प्रमेयाच्या रचना परफेक्ट लक्षात ठेवा. विधानावरून आपल्याला प्रमेयाच्या विधानावरून इथपर्यंत पोहोचता आलं, सर रचना कशी लक्षात ठेवायची? तर त्या महत्त्वपूर्ण प्रमेयाच्या रचना आपण परफेक्ट लक्षात ठेवणं हे आपलं कौशल्य आहे. रचनेमध्ये बघा इथं लंब काढायचा आहे. कर्णावर काय काढायचं आहे? B बिंदूतून लंब काढायचं आहे, शिरोलंब काढायचं आहे असं आपण म्हणूया, की ज्यामुळे आपल्याला 2 नवीन काटकोन त्रिकोण मिळतील. अशा प्रकारची ती रचना आहे. रचनेमध्ये उल्लेख शिरोबिंदू B मधून कर्णावर लंब काढू, म्हणून BD लंब AC. रेषाखंड BD हा कर्ण AC ला लंब काढलेला आहे. अशा प्रकारची रचना लक्षात ठेवा. शिरोबिंदू B मधून कर्णावर लंब काढू, देअरफॉर BD लंब AC, BD परपेंडिक्युलर AC. रचना समजली सर्वांना? त्या पद्धतीनं आकृतीमध्ये सुद्धा रेखाटून घ्यायचं आहे, किंवा अगोदर आकृतीमध्ये रेखाटा आणि रचना म्हणून रचनेमध्ये रेखाटनाचा उल्लेख करा. आकृती कशी रचना कशी करायची आहे? पट्टीच्या साह्याने किंवा कंपासच्या साह्यानं, गुन्ह्याच्या साह्यानं BD AC वर लंब काढा आणि त्याच्यानंतर रचनेचं वर्णन करा. शिरोबिंदू B मधून कर्णावर लंब काढू किंवा काढला म्हणा, देअरफॉर BD लंब AC. आता रचना समजून घेतल्यानंतर सिद्धतेच्या दिशेनं आपण काय करणार? वाटचाल करणार आहे. मुलांनो सिद्धतेमध्ये एक बाब इथं आपल्याला लक्षात येते. पायथागोरस प्रमेयाला सुरुवात करण्याच्या अगोदर मागचा जो घटक आहे तो थोडासा आठवा. कोणता महत्त्वाचा घटक घेतलाय आपण? तर
समरूपता आणि काटकोन त्रिकोण यासंबंधी असणारं जे प्रमेय आहे त्या प्रमेयाची आता आपल्याला सिद्धतेच्या वेळेला आठवण झाली पाहिजे. का तर BD हा कर्णावर काढलेला लंब असेल तर तो शिरोलंब आहे. आणि मग प्रमेयाची आठवण आपल्याला होते. मी तुम्हाला ते प्रमेय सांगतो. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते परस्परांशी आणि मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात. या प्रमेयाचा आपल्याला या पायथागोरसच्या प्रमेयाच्या सिद्धतेसाठी उपयोग करायचा. या प्रमेयाचा काटकोन त्रिकोण आणि त्यांची समरूपता आता आपल्याला लक्षात आलं का बघा. पायथागोरसच्या प्रमेयाची सुरुवात करण्या अगोदर आपल्याला ते प्रमेय घटकामध्ये आलेलं आहे. का तर ते प्रमेय समजून घेतल्यानंतर पायथागोरस प्रमेय हा सिद्धांत किंवा त्याची सिद्धता प्रमेयाची समजायला खूप सोपी जाते. रचना केल्यानंतर BD ज्यावेळी AC वर तुम्ही लंब टाकला त्यावेळी तिथं नवीन दोन त्रिकोण तयार झालेले आहेत. त्यामुळं त्या प्रमेयानुसार आपल्याला त्या आकृतीत असणाऱ्या समरूप त्रिकोणांच्या जोड्या विचारात घेऊन त्यांच्या संगत बाजू मांडून या प्रमेयाची सिद्धता लिहिता येते. बघा सिद्धतेमध्ये काटकोन त्रिकोण ABC मध्ये BD लंब AC आहे. BD लंब AC आहे. ते रचनेमध्ये वर वर्णन केलेलं आहे तेच आपण या ठिकाणी लेखन करूया. काटकोन त्रिकोण ABC मध्ये BD लंब AC. असं असेल तर समरूप त्रिकोणांच्या जोड्या कोणत्या? काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते परस्परांशी आणि मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात. म्हणून पायरी कशी लिहिली आहे बघा. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC. आता इथे एक बाब महत्त्वाची लक्षात ठेवा. त्रिकोणांच्या नावाचं लेखन कसंही करता येतं. उदाहरणादाखल ABC हा त्रिकोण जो आहे तो BAC असा म्हणून पण लिहिता येतो. CAB असा म्हणून पण लिहिता येतो. नाही, या ठिकाणी समरूपता लिहित असताना त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB A नंतर D, D नंतर B चाला पाहिजे. संगती या ठिकाणी लिहिताना अचूक लिहायची. ज्या विद्यार्थ्यांना ते संगतीनुसार लिहिता येते त्यांनी लिहा. ज्यांना लिहिता येत नाही त्यांनी ही पायरी परफेक्ट पाठ करणं गरजेचं. यात पाठीमागं पुढं जर झालं तर संगत मांडलेल्या बाजू चुकीच्या येतात आणि आपण आपल्या थेरमच्या साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून ही पायरी मुलांनो महत्त्वाची आहे. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB. आता हे लक्षात कसं ठेवायचं त्याची एक ट्रिक तुम्हाला इथे सांगतो. त्रिकोण ABC त्रिकोण ABC याच्या बाबतीत पुढची जोडी कशी, पुढचा त्रिकोण कसा लिहिला आहे बघा. A नंतर D लिहिला आहे. आता A पहिल्यांदा का लिहिला आहे तर काटकोन त्रिकोण आणि त्यांची समरूपता. याच्यामध्ये A या कोणाला A हा सामायिक कोण आपण जुळवलेला होता. ABC त्रिकोणातला A हा जो कोण आहे तो A हा कोणाला सामायिक आहे म्हणून A ला A लेखन करायचं आणि B ला D का बरं तर B हा मूळच्या त्रिकोणात 90 अंशाचा आहे आणि वरच्या बाजूचा छोटा असणारा त्रिकोण जो आहे त्यात काटकोन D या बिंदूजवळ होतोय म्हणून B ला जोडी कोणाची D ची आणि C आणि B चा प्रश्नच नाही. पहिल्या A ला A, B ला D. त्याच पद्धतीनं खालच्या बाजूचा त्रिकोण आहे ABC वरनच BDC कसा लिहिला संगत त्याला तर ABCC संगत BDC का बरं तर ABC मधला C बिंदू जो आहे ABC या त्रिकोणात C बिंदू शेवटी लिहिला आहे तर इकडचा BDC त्रिकोण जो आहे त्यात C बिंदू शेवटीच लिहिलेला आहे. का तर C हा जो बिंदू आहे तो C बिंदू दोन्ही त्रिकोणांसाठी सामायिक आहे. खालच्या बाजूचा असणारा BDC त्रिकोण बघा. या BDC त्रिकोणात C बिंदू कोणाचा तर BDC त्रिकोणाचा पण C हा बिंदू ABC या मूळ त्रिकोणाचा सुद्धा आहे. ही सगळी माहिती आपण काटकोन त्रिकोण आणि त्यांची समरूपता या प्रमेयामध्ये घेतलेली आहे. त्यामुळे ही पायरी मुलांनो या सिद्धतेतली पहिली पायरी लिहिलेली जी आहे ती अतिशय महत्त्वाची. ही परफेक्ट लक्षात ठेवा. कारण काय लिहूया त्रिकोण ABC समरूप त्रिकोण ADB समरूप त्रिकोण BDC का बरं तर समरूपता काटकोन त्रिकोणातील समरूपता गुणधर्मानुसार आपण ते लिहिलेलं आहे. काटकोन त्रिकोणातील समरूपता पाठीमागे झालेलं प्रमेय त्याचं शॉर्ट नाव त्या ठिकाणी लिहिलेलं आहे काटकोन त्रिकोणातील समरूपता. पुढे जाऊया आता आपण. यात मुलांनो त्रिकोण ABC आणि त्रिकोण BDC. आता इथं 3 त्रिकोण समरूप आहेत त्यामुळे कुठल्याही दोघांची जोडी मी घेऊ शकतो. कोणती जोडी घेऊया पहिल्यांदा त्रिकोण ABC आणि त्रिकोण ADB.
आता मुलांनो याऐवजी तुम्ही त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण बी डी सी ही जोडी घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही. हे परफेक्ट लक्षात ठेवा. त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए डी बी समरूप आहेतच. याशिवाय त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण बी डी सी सुद्धा समरूप आहेत. मग ती जोडी आपण जर घेतली तर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण बी डी सी पहिला आणि तिसरा, पाठीमागची पायरी पुन्हा एकदा बघा. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण बी डी सी, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए डी बीच्या ऐवजी मी पहिला आणि तिसरा त्रिकोण घेतोय समरूप असणारा. ती जोडी घेऊन त्यांच्या संगत बाजू मी आता लिहिणार आहे. जंबल होण्याची आवश्यकता नाही. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण बी डी सी हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू मी कशा मांडणार? ए बी छेद बी डी. आता इथं सुद्धा लिखाण करताना चुकलेलं आहे बघा. पहिली जी जोडी आहे ए बी या बाजूला दुसऱ्या त्रिकोणातली बी डी बाजू, ही पहिली जोडी जी आहे अंशछेदाच्या रूपात पहिलं गुणोत्तर लिहिलं आहे, त्यात ए बी छेद बी डी पाहिजे. बरोबर मध्ये वजा चिन्ह झालं आहे, त्याच्याऐवजी बरोबर चिन्ह पाहिजे. बरोबर बी सी छेद डी सी बरोबर ए सी पहिला आणि शेवटचा बिंदू, ए सी छेद पहिला आणि शेवटचा बिंदू बी सी. पुन्हा एकदा पायरी वाचतोय, दुरुस्ती करा या ठिकाणी. हे लेखन थोडंसं या ठिकाणी प्रिंटेड चुकीचं झालेलं आहे. ए बी छेद बी डी बरोबर बी सी छेद डी सी बरोबर ए सी छेद बी सी. प्रमाणात असणाऱ्या संगत बाजू ज्या आहेत ए बी सी आणि बी डी सी या त्रिकोणातल्या, त्या संगत बाजू फक्त लिहिलेल्या आहे. काय प्रॉब्लेम आहे का बघा इथंपर्यंत? समरूप त्रिकोणांचं 3 त्रिकोण समरूप असणं, त्यानंतर थेट आपण विचार कोणाचा केला आहे? पहिला त्रिकोण आणि तिसरा त्रिकोण, त्याच्या संगत बाजू या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आता मुलांनो संगत बाजू ज्या मांडलेल्या आहेत त्या संगत बाजूंमधलं पहिलं गुणोत्तर जे आहे त्याला गोल करा. ए बी छेद बी डी जे होणार आहे ते पहिलं गुणोत्तर, त्याला गोल केला तर दुसऱ्या दोन जोड्या कोणत्या? बी सी छेद डी सी बरोबर ए सी छेद बी सी, बी सी छेद डी सी बरोबर ए सी छेद बी सी. वरच्या पायऱ्यांकडे लक्ष देऊ नका. आता इथं मुलांना तिरकस गुणाकार जर केला तर बी सी गुणले बी सी, बी सीचा वर्ग आणि ए सी गुणले डी सी, म्हणजेच कसं लेखन केलं आहे? डी सी गुणले ए सी. गुणोत्तरं जी दोन मांडलेली आहेत त्यातला छेद डाव्या बाजूचा उजव्या बाजूला टाकला, उजव्या बाजूच्या गुणोत्तराचा छेद डाव्या बाजूला टाकला तर बी सी गुणले बी सी, बी सीचा वर्ग बरोबर डी सी गुणले ए सी. पहिला आणि तिसरा असे दोन त्रिकोण घेतल्यानंतर तुम्हाला पहिलं समीकरण भेटलेलं आहे, पहिलं विधान भेटलेलं आहे. बी सी वर्ग बरोबर डी सी गुणले ए सी. आता याच पद्धतीनं पहिली आणि दुसरी जोडी जर घेतली तर पहिली आणि दुसरी जोडी त्रिकोणांची, पहिली आणि दुसरी जोडी त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए डी बी. आता जे आपण बी सी वर्ग शोधला त्यात ए बी सी आणि बी डी सी पहिला आणि तिसरा ही समरूप त्रिकोणांची जोडी विचारात घेऊन त्यांच्या संगत बाजू मांडल्या. आता पहिला आणि दुसरा अशी जोडी जर घेतली तर आपल्याला काय मिळते त्यात आपण बघूया. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए डी बी, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण, हां इथंपर्यंत आपण पोचलोय बघा. बी सी वर्ग बरोबर डी सी गुणले ए सी. आता आपण पहिली आणि दुसरी जोडी म्हणजे कोणता त्रिकोण? त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए डी बी, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए डी बी. मूळ त्रिकोण जो आहे संपूर्ण ए बी सी त्याला समरूप कोणता सांगतोय आपण? वरच्या बाजूचा असणारा छोटा ए डी बी. या दोन त्रिकोणांची जोडी जर समरूप आपण म्हणतोय तर त्यांच्या संगत बाजू मुलांना कशा लिहिणार आपण? ए बी छेद ए डी बरोबर बी सी छेद डी बी बरोबर ए सी छेद ए बी. ए सी पहिला आणि तिसरा बिंदू, तसाच दुसऱ्या त्रिकोणाचा पहिला आणि तिसरा बिंदू, अशी तिसरी जोडी. पुन्हा एकदा वाचतोय. ए बी छेद ए डी बरोबर बी सी छेद डी बी बरोबर ए सी छेद ए बी. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. आता ह्यातला गोल कुठल्याला करायचा? कुठलं गुणोत्तर ड्रॉप करायचं आपण? विचारातनं बाजूला काढायचं सांगा बघू. आपल्याला ए बीचा वर्ग मिळायचा असेल तर बघा पहिलं आणि तिसरं दोन गुणोत्तरच उपयोगाचे आहेत. त्यामुळे पहिल्याला आपण काय करणार? गोल करणार, त्याला विचारात घेणार नाही. पाठीमागं पण तसंच केलेलं आहे. तिथं थोडंसं लिखाणात चूक झाल्यामुळं जंबल्ड आहे. इथं मात्र परफेक्ट आपल्याला समजून घ्या. पहिलं आणि तिसरं गुणोत्तर जर विचारात घ्यायचं असेल तर मधल्याला गोल करा पेनच्या साह्यानं आणि पहिलं आणि तिसरंच गुणोत्तर फक्त विचारात घेऊया.
ए बी छेद ए डी बरोबर ए सी छेद ए बी. आता इथं सुद्धा तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार म्हणण्यापेक्षा पक्षांतर. ए डी डाव्या बाजूचा आहे तो उजव्या बाजूला टाका. दुसऱ्या गुणोत्तरातला ए बी छेदस्थानचा आहे तो डाव्या बाजूला टाका. ए बी गुणले ए बी, ए बीचा वर्ग बरोबर ए डी गुणले ए सी. लक्षात आलं का पक्षांतर बघा हे, आणि गुणाकार त्यांचा लक्षात आला आहे का बघा. ए बीचा वर्ग बरोबर ए डी गुणले ए सी. मुलांनो विधान एक वरच्या बाजूला लिहिले ते काय आले, बी सीचा वर्ग बरोबर डी सी गुणले ए सी. आता मी जर तुम्हाला असं विचारलं, वर एकदम टॉपला वर बघा, मी जर तुम्हाला असं विचारलं बी सीचा वर्ग बरोबर डी सी गुणले ए सी हे विधान मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या त्रिकोणांची जोडी विचारात घेतली, तर तुम्ही सांगाल त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण बी डी सी, मूळ त्रिकोण आणि खालच्या बाजूचा छोटा त्रिकोण या समरूप त्रिकोणांची जोडी आणि त्यांच्या संगत बाजू जर लिहिल्या तर आम्हाला बी सी वर्ग बरोबर डी सी गुणले ए सी भेटते. आता जर मी असं विचारलं विधान 2 तुम्ही कसं मिळवलं, तर तुम्ही शब्दात कसं सांगाल, सर त्रिकोण ए बी सी हा मूळचा त्रिकोण आणि वरच्या बाजूचा ए डी बी समरूप असणारा त्रिकोण यांच्या संगत बाजू लिहिल्या की आम्हाला ए बी वर्ग बरोबर ए डी गुणले ए सी हे विधान मिळते. पायथागोरस प्रमेयाच्या या 2 महत्त्वाच्या पायऱ्या, 2 महत्त्वाची समीकरणं, विधान 1 आणि विधान 2 ही 2 समीकरणं आपण मिळवलेली आहेत. इथंपर्यंतचा भाग क्लिअर झाला आहे का बघा. काही नाही, सिद्धतेमध्ये रचनेत लंब काढलेला जो आहे त्यामुळे 3 समरूप त्रिकोण जे तयार झालेले आहेत, ए बी सी, ए डी बी आणि बी डी सी. संगतीनुसार मी जसं बोलतोय त्या पद्धतीनं संगती परफेक्ट लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, ए बी सी, त्याच्यानंतर ए डी बी आणि बी डी सी या संगतीनुसार असणारे 3 त्रिकोण जे आहेत त्यातला पहिला आणि तिसरा ए बी सी बी डी सी तुम्हाला काय मिळालं, बी सी वर्ग बरोबर ए डी गुणले ए सी. एखादा विद्यार्थी पहिल्यांदा ए बी सी समरूप त्रिकोण ए डी बी असंही वापरू शकतो, काय प्रॉब्लेम नाही होला. आता काय करायचं आहे, पुढे जाऊया. आता आपण ही जी 2 विधानं आपण मिळवली, 2 समीकरणं मिळवलेली आहेत, समीकरण क्रमांक 1 आणि समीकरण क्रमांक 2 यांची आपण आता काय घेऊया, बेरीज घेऊया. आपल्या साध्याच्या दिशेने आपली वाटचाल आहे का नाही बघा. समीकरण क्रमांक 1 आणि समीकरण क्रमांक 2ची बेरीज करूया. 2 समीकरणं जी डार्कनं दाखवलेली आहेत त्या 2 समीकरणांची बेरीज घेऊया. काय बेरीज होईल, ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर उजव्या बाजूला असणाऱ्या राशींची बेरीज. कशी, ए डी गुणले ए सी अधिक डी सी गुणले ए सी या पद्धतीची पायरी मिळेल. ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए डी गुणले ए सी अधिक डी सी गुणले ए सी. मधलं बेरजेच, आता डाव्या बाजूला काय प्रॉब्लेम नाही, उजव्या बाजूला बेरजेचं जे चिन्ह आहे त्या चिन्हाला महत्त्व आहे. तुम्ही ए डी गुणले ए सी असं म्हणण्याच्या ऐवजी ए डी डॉट ए सी असंही म्हणू शकता, आणि डी सी गुणले ए सी डी सी डॉट ए सी असंही लिहू शकता. इथं ए डी आणि ए सी ही चलं आहेत, डी सी आणि ए सी ही सुद्धा चलं आहेत असं आपण जर गृहीत धरलं तर मुलांनो मध्ये जी क्रिया आहे, मध्ये असणारी जी क्रिया आहे ती बेरजेची आहे. असं असल्यामुळं उजव्या बाजूला मांडलेल्या या संपूर्ण राशीतून कोणती राशी बाजूला निघेल, कोणता रेषाखंड बाजूला निघेल बघा. काय काय सारखा इथं मुलांनो बेरजेच्या चिन्हाच्या डावीकडं ए सी आहे, तसा बेरजेच्या चिन्हाच्या उजवीकडं सुद्धा ए सी आहे. हा ए सी इथं बाजूला निघेल, हा ए सी या ठिकाणी बाजूला निघेल. आणि म्हणून ए सी जर बाहेर निघाला तर पायरी कशी, ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी कॉमन आणि कंसात शिल्लक काय राहील, ए डी अधिक डी सी. समजले का बघा, काही प्रॉब्लेम नाही. ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी आणि कंसात ए डी अधिक डी सी. आता मुलांनो ही जी पायरी आहे त्या पायरीत कंसातली राशी जी आहे, कंसातली राशी ए डी अधिक डी सी जी आहे त्या राशीचा विचार करा. ए डी अधिक डी सी, आता आकृतीकडे जावा, याला का आकृतीकडं, आकृतीमध्ये निरीक्षण करा. ए डी अधिक डी सी, ए डी आणि डी सी या 2 रेषाखंडांची बेरीज म्हणजे कोणता रेषाखंड होईल, ए डी अधिक डी सी. आकृतीमध्ये बघा, आकृतीत कर्णाचे जे 2 भाग झालेले आहेत, ए डी रेषाखंड अधिक डी सी रेषाखंड
AD अधिक DC म्हणजे कोणता रेषाखंड होईल मुलांनो? AC. कोणता रेषाखंड होणार आहे? AC. म्हणून AD अधिक DC या बेरजेचा जो कंस आहे त्या ठिकाणी मी किंमत कोणती ठेवू शकतो? AC. आता डाव्या बाजूला मूळचा काय आहे? AC. कंसाची किंमत किती झाली? AC. AC गुणिले AC, AC चा वर्ग. AC गुणिले AC, AC चा वर्ग. कळलाय का बघा? ही पायरी कशी आली आहे ती समजली का बघा? पुन्हा एकदा सांगतोय, कंसात AD अधिक DC ही जी राशी आहे तिचा विचार आकृतीत जाऊन केला तर काय होतोय? AD अधिक DC. AD आणि DC या रेषाखंडाची बेरीज काय होते? AC. म्हणजे कंस काय झाला आता? AC. पहिलं काय आहे? AC गुणिले कंसात AC. AC गुणिले AC, AC चा वर्ग. म्हणून आपल्याला शेवटची पायरी काय मिळाली? AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. हीच पायरी आपण कशी मांडू शकतो मुलांनो? AC चा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक AC चा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. या पद्धतीने पायथागोरसचे प्रमेय हे अतिशय महत्त्वपूर्ण स्वरूपाचे प्रमेय जे आहे त्याची सिद्धता आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. हे प्रमेय या ठिकाणी सिद्ध झालेले आहे. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे बरोबर असतो. आपण या प्रमेयाच्या पायऱ्या पुन्हा एकदा पाठ्यपुस्तकाच्या मदतीने किंवा या व्हिडिओच्या मदतीने पुन्हा व्हिडिओ पाहून या प्रमेयाच्या पायऱ्या आपण व्यवस्थित समजावून घ्यायच्या आहेत. आता मुलांनो, पायथागोरस प्रमेयाला जोडून असणारं जे प्रमेय कोणतंही महत्त्वाचं प्रमेय झालं की त्या प्रमेयाचा व्यत्यासही आपल्याला अभ्यासावा लागतो. तो व्यत्यास आता आपण अभ्यासणार आहे. पण त्या अगोदर आपल्याला सूचना आहेत सर्वांना. पुन्हा एकदा सूचना सांगतोय त्या काळजीपूर्वक ऐका. पायथागोरस प्रमेय हे स्टार मार्कड व्हेरी IMP जी प्रमेय असतात बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यातलं या पुस्तकातील जी 9 प्रमेय आहेत एकूण त्या 9 प्रमेयापैकीच एक महत्त्वाचं प्रमेय आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे या प्रमेयाची तयारी आपण सर्वांनी करायची आहे. विधान फक्त दिलं रे दिलं तुम्हाला की पटकन आपल्याला या प्रमेयाची सिद्धता, मग त्यात आकृती कशी काढायची, त्यानंतर पक्ष साध्य, त्यानंतर रचना आकृतीमध्ये करायची, त्याचं लेखन करायचं, सिद्धतेसाठी काटकोन त्रिकोण आणि समरूपता ही संकल्पना कशी वापरायची, समरूप असणाऱ्या कोणांच्या जोड्या घेऊन विधान पहिलं विधान दुसरं. विधान पहिलं काय? BC चा वर्ग बरोबर AD वर्ग अधिक AC वर्ग. या पद्धतीनं लेखन आपल्याला करता यायला पाहिजे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. BC वर्ग बरोबर DC गुणिले AC विधान क्रमांक 1. त्यानंतर AB वर्ग बरोबर AD गुणिले AC विधान क्रमांक 2. इथपर्यंत आपल्याला पोहोचता यायला पाहिजे. परत काय करतोय आपण? विधान 1 आणि विधान 2ची काय करतोय? बेरीज करतोय. आणि शेवटी पोहोचतोय कुठं? AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. प्रमेय तुम्ही समजून घेऊन लिहा. न बघता एक वेळा 2 वेळा लिहिण्याचा प्रयत्न करा. मात्र न पाहता प्रमेयाच्या विधानावरून केवळ आपल्याला प्रमेयाचं लेखन करता यायला पाहिजे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासाकडे जाऊया. व्यत्यास कसा लिहिता येईल मुलांनो? पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास कसा लिहायचा? व्यत्यास म्हणजे काय? तर प्रमेयाचं जे विधान असतं त्या विधानातल्या ज्या 2 अटी असतात. आता पायथागोरस प्रमेयामध्ये कोणत्या 2 अटी होत्या? दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण असणं आणि त्यावेळी कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे बरोबर असणं. ह्या 2 अटी ज्या आहेत त्या अटींची अदलाबदल करायची. पहिली अट दुसऱ्या जागी, दुसरी अट पहिल्या जागी. म्हणजे व्यत्यास हे सुद्धा तेच प्रमेय असते. पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास हे सुद्धा पुन्हा एकदा पायथागोरस प्रमेयाचा आहे, पण त्याच्यातल्या अटी फक्त बदलल्या. अर्थ विधानाचा तोच आहे. मग असं असेल तर पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास मुलांनो कसा लिहिता येईल? कोणताही त्रिकोण जर तुम्हाला दिला, आता या आकृतीमध्ये दाखवलेला त्रिकोण काटकोन त्रिकोणासारखा वाटतोय, पण आपण पहिल्यांदा ते म्हणू शकत नाही. व्यत्यासामध्ये ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे आणि म्हणून या आकृतीमध्ये त्याचं वर्णन दिसत नाही. मग आपण व्यत्यास कसा लिहूया मुलांनो? कोणत्याही त्रिकोणात एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे बरोबर असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. बरोबर आहे का व्यत्यास? बघा,
कोणत्याही त्रिकोणात एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेबरोबर असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. असा काय होईल? व्यत्यास होईल पायथागोरस प्रमेयाचा. त्याची सिद्धताही छोट्या रूपात आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे. एखाद्या त्रिकोणात एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. बरोबर आहे का? व्यत्यास बघा. आता याचा पक्ष काय लिहिणार? पक्षात माहिती कोणती? एखाद्या त्रिकोणात म्हणजे दिलेला कोणताही विचारात घेतलेला त्रिकोण, एखाद्या त्रिकोणात एका बाजूचा वर्ग, एखाद्या त्रिकोणात एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल. इथपर्यंत काय झाला? पक्ष. मग पक्षात माहिती काय येईल? त्रिकोणाचं नाव, त्यानंतर त्या त्रिकोणातली एक बाजू तिचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका. बरोबर आहे का बघा? म्हणून पक्षात माहिती कशी वर्णन करता येईल? AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. आकृती बाजूला दाखवले त्या पद्धतीने काढावी लागेल. आकृती काढून झाली की पक्ष. त्रिकोण ABC मध्ये AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग हा आपला पक्ष असेल. एखाद्या त्रिकोणात एका बाजूचा वर्ग हा इतर दोन किंवा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेबरोबर असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. हे साध्यात जाईल. तर नंतरचं जे आहे ते साध्यात जाईल. त्रिकोण ABC मध्ये AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. लक्षात येते का बघा? आता या ठिकाणी AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग जर आहे तर आपल्याला साध्य कसं लिहिता येईल? तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. म्हणजे त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे असं वर्णन करायचं असेल तर साध्यात लेखन आपल्याला कोणतं करावं लागेल? ABC मध्ये एका कोणात त्रिकोण ABC मध्ये एका कोणाचं माप 90 अंश. आणि इथं आपण पांड्याप्रमाणे काटकोन त्रिकोणाकृती जर दाखवायची असेल तर B जवळचा कोण 90 अंशाचा असणं हे वर्णन साध्याच आहे. कोण ABC बरोबर 90 अंश हे आपलं साध्य असणार आहे. आता वर जी पायरी लिहिली आहे ती चुकीची आहे. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग डबल लिहिलं गेले ते साध्यामध्ये असणार नाही. फक्त साध्यामध्ये काय असेल? कोण ABC बरोबर 90 अंश. मुलांनो, या व्यत्यासाच्या सिद्धतेसाठी पुन्हा एकदा सांगतोय, व्यत्यास परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण नाही, मात्र यावरची उदाहरणं आपल्याला सोडवण्यासाठी व्यत्यास आणि त्याची सिद्धता अभ्यासणं महत्त्वाचं आहे. रचना काय आहे बघूया. रचनेमध्ये मुलांनो या त्रिकोणासारखाच एक त्रिकोण आणखी एक विचारात घ्यायचं आहे आपल्याला. रचना: त्रिकोण PQR असा काढा की AB बरोबर PQ. जेवढा AB आहे तेवढाच PQ घ्या. बघा आकृतीमध्ये दिसतोय का लाल छटीने दर्शवलेला. BC जितका आहे तेवढाच QR घ्या. आणि कोण PQR मूळचा आपला त्रिकोण ABC आहे आणि नवीन काढलेल्या त्रिकोणाचं नाव आहे PQR. यातल्या Q कोणाचं माप सुद्धा किती घ्यायचं आणि Q कोणाचं माप किती घ्यायचं आपल्याला? 90 अंश. कोण PQR बरोबर 90 अंश. आणखीन एक चूक थोडीशी सांगतोय मुलांनो. हा मूळचा जो त्रिकोण आहे त्या त्रिकोणामध्ये ABC 90 अंश आकृतीत जो दाखवला आहे तो तुम्ही या सिद्धतेच्या वेळी दाखवायचा नाही. B जवळचं माप 90 अंश येणं हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. त्यामुळं आकृतीमध्ये 90 अंशाचं माप इथं समजून घेण्यासाठी फक्त दाखवलं आहे. आपण मात्र सिद्धतेमध्ये या 90 अंशाचा उल्लेख करायचा नाही. उजव्या बाजूचा त्रिकोण इथंही बघा डाव्या बाजूच्या त्रिकोणात काटकोनाची खूण केली आहे ती आपण करायची नाही. उजव्या बाजूच्या त्रिकोणामध्ये मात्र आपण जाणीवपूर्वक रचनेत कोण PQR बरोबर 90 अंश आहे हे घेतलेलं आहे, त्यामुळे दाखवायला हरकत नाही. रचना समजली का बघा. त्रिकोण PQR असा काढा. आणखीन एक त्रिकोण काढा. त्रिकोण PQR असा काढा की AB बरोबर PQ आणि BC बरोबर QR. आणि कोण PQR बरोबर किती घ्यायचं आहे? 90 अंश. ठीक आहे. कोण PQR बरोबर 90 अंश घेतल्यानंतर पुढे जाऊया. सिद्धतेमध्ये मुलांनो जोडी विचारात घ्यायची आपल्याला. त्रिकोण PQR मध्ये कोण Q बरोबर 90 अंश. सिद्धतेची सुरुवात कशी आहे? त्रिकोण PQR मध्ये कोण Q बरोबर किती आहे? 90 अंश. आता उजव्या बाजूचा रचनेनं तयार केलेला जो त्रिकोण आहे त्यात Q जवळचं माप 90 अंश असेल तर आम्ही शिकलेला सिद्धांत पूर्वीचा म्हणजे मागच्या आपल्या घटकामध्ये
यापूर्वीचा घटक कोणता म्हणला तर तुम्ही काय सांगाल सर? पायथागोरस सिद्धांताचा आपण अभ्यास केला आहे. त्यामुळं त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण क्यू बरोबर 90° असेल तर मला त्रिकोण पी क्यू आरमध्ये पायथागोरस प्रमेय वापरायला हरकत नाही. मग पायरी कशी असेल? पायथागोरस प्रमेयानुसार पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग. बरोबर आहे का बघा? त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण क्यू 90° असेल तर काटकोन त्रिकोणाकृती असल्यामुळे मला कर्णवर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू कोणत्याही काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेबरोबर असतो. म्हणून त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग पायथागोरस प्रमेयानुसार पायथागोरस प्रमेयाची पायरी मांडली. त्यानंतर मुलांना आपल्याला रचनेमध्ये वर्णन काय केले बघा. पी क्यू या रेषाखंडाची किंमत ए बी आहे. रचना बघा. त्रिकोण पी क्यू आर असा काढलाय. कसा काढलाय? ए बी बरोबर पी क्यू आहे आणि बी सी बरोबर क्यू आर आहे. तर मला या पायरीमध्ये पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग या पायरीमध्ये पी क्यूच्या जागेवर ए बी ठेवता येईल का? क्यू आरच्या जागेवर बी सी ठेवता येईल का? बघा रचनेमध्येच ते वर्णन आहे. त्यामुळं पी क्यू रेषाखंड आणि क्यू आर रेषाखंड या जागेवर मी ए बी आणि बी सी ठेवू शकतो. म्हणजेच आपली पुढची पायरी कशी होईल? पी आर वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. बरोबर आहे का बघा? हे पक्षावरून म्हणलं आहे पण त्याच्याऐवजी तिथं काय पाहिजे होतं? रचनेवरून. इथं पक्षावरून म्हणलं आहे बघा. कारणामध्ये कंसात कारण जे लिहिले पक्षानुसार त्याच्याऐवजी रचनेनुसार हे लेखन त्या ठिकाणी करा. पी आर वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. ठीक आहे. आता पी आर वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग जर असेल तर आपल्याला माहिती आहे ए बी वर्ग अधिक बी सी वर्गची किंमत किती आहे? ए सी वर्ग आहे. ए बी वर्ग अधिक बी सी वर्गची किंमत किती होईल? ए सी वर्ग होणार. बरोबर आहे का बघा? विधान क्रमांक पी आर वर्ग बरोबर ए सी वर्ग. आता दोन्ही बाजूचा वर्गमूळ जर आपण घेतलं तर मला काय मिळेल? दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर घेतलं तर कारण ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग याची किंमत ए सी वर्ग आहे हे आपण पक्षामध्ये वर्णन केलेलं आहे. पी आर वर्ग बरोबर ए सी वर्ग दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर काढलं तर पी आर बरोबर काय येते? ए सी. आता पी आर बरोबर जर ए सी असेल तर घडलं काय? एकंदरीत काय घडलेलं आहे बघा या सिद्धतेमध्ये. रचनेत आपण ए बी बरोबर पी क्यू म्हणतोय, बी सी बरोबर क्यू आर म्हणतोय आणि आता सिद्धतेच्या पायऱ्याने शेवट काय केलं आहे आपण? पी आर बरोबर काय झाला आहे? ए सी. असं असेल तर त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आरच्या तिन्ही बाजू एकमेकांना कशा आहेत? एकरूप आहेत. ए बीला पी क्यू एकरूप आहे, ए बीला पी क्यू एकरूप आहे. त्याच्यानंतर ए बीला पी क्यू एकरूप आहे, तसाच बी सीला क्यू आर एकरूप आहे. तसाच आपण आता काय सिद्ध केलं? ए सीला पी आर एकरूप आहे. असं जर असेल तर मुलांनो त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत? एकरूप त्रिकोण आहेत. कोणत्या कसोटीनुसार? बा 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 बाजू 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 या कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण कसे झाले? एकरूप झाले. देअरफॉर त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर. आता त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर जर एकरूप असतील तर आपल्याला असं म्हणता येईल त्यांचे संगत कोणसुद्धा एकरूप असतील. याचा अर्थ मुलांनो जेवढा कोण क्यू आहे, जितक्या मापाचा कोण क्यू आहे तितक्याच मापाचा कोण बी असणार आहे, म्हणजेच ए बी सी असणार आहे. याचा अर्थ आपण काय लिहू शकतो? त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर असेल तर कोण ए बी सी बरोबर कोण पी क्यू आर असणार आहे. मात्र आपला जो कोण पी क्यू आर आहे तो आपण रचनेमध्ये किती घेतला आहे? 90° घेतला आहे. याचा अर्थ ए बी सी हा कोणसुद्धा किती अंशाचा झाला? 90°. या पद्धतीनं आपल्याला त्रिकोण ए बी सीमध्ये एका कोणाचं माप 90° असल्यामुळं त्रिकोण ए बी सी कसला झाला आहे? काटकोन त्रिकोण आहे. यावरून आपल्याला काय सिद्ध करता आलेलं आहे? कोणत्याही त्रिकोणात किंवा एखाद्या त्रिकोणात एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेबरोबर असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. हे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? सिद्ध केलेलं आहे. पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास या पद्धतीनं आपण सिद्ध केलेला आहे. मुलांनो पायथागोरस प्रमेय हे अतिशय महत्त्वपूर्ण स्वरूपाचं प्रमेय
याशिवाय त्याला जोडून आलेला पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास या दोन्ही सिद्धांतांच्या सिद्धता आपण या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत. आपल्याला पुन्हा एकदा या व्हिडिओचा शेवट करताना कळकळीनं आपल्याला सूचना केली जाते ती ऐका. पायथागोरस प्रमेय हे महत्त्वपूर्ण स्वरूपाचं प्रमेय जे आहे, व्यत्यासाच्या सरावाची गरज नाही. व्यत्यास फक्त आपल्या नोट्समध्ये लिहा, समजून घ्या आणि नोट्समध्ये लिहा. मात्र पायथागोरस प्रमेय जे आहे त्या प्रमेयाची सिद्धता आपण सर्वांनी काळजीपूर्वक अभ्यासायची, अनेकदा प्रमेय लिहायचा आहे आणि ते परफेक्ट करून परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या प्रमेयाची तयारी आपण सर्वांनी करायची आहे. पायथागोरस प्रमेय आणि त्याचा व्यत्यास यासंबंधी विवेचन जे आपल्यासमोर मांडलं ते निश्चितपणे आपल्याला आवडलं असेल. आपण सर्वांनी या प्रमेयाची व्यवस्थित तयारी करायची आहे. आपण हे प्रमेय परफेक्ट तयार करा. जर थोडीशी समस्या वाटत असेल तर अनेकदा प्रमेय लिहा आणि आपल्या लेखनानंतर हे प्रमेय जे आपण लिहिलं आणि न बघता लिहिलं अशी प्रमेय उद्याच्या अभ्यासामध्ये आपण सेंड करायची आहेत. धन्यवाद.